सो हाय हॅलो नमस्ते, मी आहे ईशा कोकणकर। आपल्या मराठी संस्कृतीत सणांची काहीच कमतरता नाही आहे। त्यातलाच एक सण आपल्याला शिकवतो की वाईटाचा नाश होतो आणि चांगल्याचा विजय होतो। आता शेवट मराठी महिना फाल्गुन आणि त्या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। होळी ह्याला शिमगा असंही म्हटलं जातं आणि काही ठिकाणी शिवशिमगा असं पण म्हणतात। आता जसं की प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी कथा असते, तशीच होळीच्या मागे पण एक कथा आहे। ती तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। एक राजा होता हिरण्यकशिपू नावाचा, जो स्वतःला खूप बलवान समजायचा आणि स्वतःच्या अहंकारामुळे तो देवांची घृणा करायचा। विशेषतः म्हणजे त्याला देवांचे देव भगवान विष्णू यांचं नाव देखील घेणं पसंत नव्हतं। परंतु राजा हिरण्यकशिपू यांचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त आणि हे हिरण्यकशिपूला अजिबात पसंत नव्हतं। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पुत्र प्रल्हाद यांना घाबरवायचा प्रयत्न केला, जेणेकरून तो भगवान विष्णूंची भक्ती करणं सोडून दे। पण पुत्र प्रल्हाद हा कशालाही न डगमगता भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन असायचा। म्हणून ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, ज्यामध्ये राजाची बहीण होळिका, जिला वरदान मिळालं होतं की ती कोणत्याही अग्नीवरती विजय प्राप्त करू शकते, म्हणजेच तिला कोणतीही आग जाळू शकत नाही। तर राजाने होळिकेला सांगितलं पुत्र प्रल्हादासोबत अग्नीच्या चितेवरती बसायला। पुत्र प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवरती बसला आणि भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला। थोड्याच वेळात होळिका जळू लागली आणि तेव्हा एक आकाशवाणी झाली। तेव्हा होळिकेला आठवलं की तिला वरदानात असंही सांगितलं होतं, जर तिने त्या वरदानाचा दुरुपयोग केला तर ती त्या आगीत स्वतः राख होऊन जाईल। भक्त प्रल्हाद यांना आग काहीच करू शकली नाही, परंतु होळिका जळून भस्म झाली। अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जातो आणि दुसऱ्या दिवशी रंगाने तो उत्सव साजरा केला। तर ह्या दिवशी आपले वाईट प्रवृत्ती, वाईट विचार हे सगळ्यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, ह्याच या सणाचा उद्देश आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही कथा माहिती होती की नव्हती हे मला नक्की कमेंट करून सांगा।